चला मग दाखवतो तुम्हाला शेगावचं दर्शन. तर रामराम मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आलो तुम्ही शेगाव, तर शेगावसाठी त्या शेगावचा व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी. पाहून घ्या तुम्ही. जो इच्छुक आहे तिथं या. इथं एक नंबरचं स्वच्छतेचं प्रतीक असलेलं हे शेगाव. इथं खूप गर्दी असते. रोज लाखो लोक जेवतात. लाखो लोक दर्शनाला येतात. हे मंदिरात जाण्याचा मार्ग. हे पहा, इथं आहे लोक टिक्का आणि हारवाले. याच्याशिवाय मंदिरात आल्यासारखे वाटत नाही रे भाऊ. त्यासाठी ते लावणं गरजेचं आहे. हे होय आता मंदिराचं जुनं गेट, जे आता नवीन म्हणून चालू झालं. हे होय अंदरचा मार्ग. मंदिराच्या आवारात आलो आपण. आता मंदिराच्या आवारात आल्यावर इथं होते पहिली चेकिंग झाल्यावर इथं बॅगेची चेकिंग केल्यावरच अंदर झाले भेटते रे भाऊ. पहिलेच सांगतो, पोहून जा. बॅगेज चेकिंग झाल्यावर अंदर मॅट टाकली. हे मॅटच्या साह्यानं अंदर जा लागते. हे पंखे म्हणजे जो कोणी यात्री येते त्या भक्ताले कोणाला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून सगळी व्यवस्था ह्या मंदिरात आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या शेगावले भरपूर लोक येतात. आपले दर्शन, आपल्या देवाला प्रार्थना करतात. इच्छेसारखी मजा पुऱ्या विदर्भात कुठंच नाही. म्हणून हे शेगाव त्याच्यासाठी ओळखलं जाते. आता आपण अंदरच्या भागात पाहून घ्या तुम्ही. आता इथची स्वच्छता, लाखो लोक इथे येतात. पाहून घ्या. आता आपण व्हिडिओ पाहून राहिलो किती लोक, गर्दी आहे. जिथं लोक व्हिडिओ काढतात, फोटो काढतात. हे होय इथचं द्वार, ज्याला ते काळ्या कलरचं आहे. अंदर गेल्यावर आहे आता हे पण नवीन पेंडॉल टाकल्यावर हे होय पादत्री विभाग म्हणजे इथं लोक जे काही भाविक भक्त येतात हे सगळे चपला काढतात. गर्दी असते. ह्या रॅकाच्या लावून ठेवल्यात. पाहून घ्या तुम्ही. अंदर गेल्यावर तर तुम्हाला रॅका दिसतीलच. ह्या रॅका एका साईडने ह्या सध्या बंद आहेत, कारण इकडे सध्या चालू व्हायचं आहे. तिकडेच गर्दी चालू आहे. तरी तुम्ही सकाळी आलो तर सकाळी येऊन एवढी गर्दी होय. हे 7:30 वाजता आल्यावरची गर्दी होय. म्हणजे इकडे आता हे पहा एवढ्या जागा आहेत. हे इच्छे सेवेकरी सगळी सेवा निशुल्क असल्या कारणानं इथं कोणत्याच प्रवाशाला, कोणत्याच यात्रेला टेन्शन नाही. अंदर आल्यावर हा होय आता मंदिराच्या अंदरचा भाग, म्हणजेच हे होय भक्तनिवास ज्याला आता जेवणाला तयार केलं. त्याच्या अंदर गेल्यावर पाहतो तर पाहून घ्या. हे होय सेवेकरीचं निवास. हे होय सुरक्षागृह, ज्याच्या अंदर आपल्या तुम्ही बॅगा ठेवू शकता. हे सुंदर असं प्रसाधनगृह ज्याला ओळखल्या जाते हे शेगाव. हे होय तिथचे सेवेकरी. पाहून घ्या तुम्ही. सगळे फळे घेऊन चालूच असतात. फळे सुपले घेऊन. आता होय मंदिराच्या अंदरचा भाग. आज गर्दी असल्या कारणानं लाईन आहे. त्यासाठी अंदर जा लागून राहिलं. पाहून घ्या. आता तुम्हाला दिसतेच लाईन. तरी दर्शनाला 1 घंटा वेळ लागत होता. ह्या लोक धावत गर्दी करत जातात. आता हे पाहून घ्या. तुम्हाला दाखवतो मी. लोक आहेत समोर. हे अंदर जाण्याचा मार्ग. लोक धावत कसेही जातात. मीच तर मलाही धावा लागलं होतं, कारण मागून लोक धावत येऊन राहिले. आता दाखवतो लोकांची गर्दी. गर्दी लोक. ह्या लाईन लागली मारे. हा आता अंदरचा मंदिराचं दर्शन झाल्यावरचा भाग. अंदर फोटो काढता येत नाही म्हणून तुम्हाला काही व्हिडिओ मी दाखवला नाही, कारण आपण काही नियमाचं उल्लंघन करावं रे बा. म्हणून आता तुम्हाला बाहेरचा दाखवतो. हे होय प्रदक्षिणा विभाग, म्हणजे मंदिराच्या चारी एकूण प्रदक्षिणा मारतात त्याचा एरिया होय हा. जिथे लोक बसले असतात. हे दुरून मंदिर पाहून घ्या. मंदिर इथं होता होम. तो आता सध्या तो ऋषीपंचमीचा कार्यक्रम होता, त्याचा होता. होम झाल्यावर आता मी मारल्या 5 चक्रा. इथं दाखवतो तुम्हाला. आता हे पहा, इथून गजानन महाराजची मूर्ती दिसते म्हणते, त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवलं. आता हे हवं जेवणाचा विभाग म्हटल्यावर पण या गर्दी बा किती मोठी आहे. ही गर्दी. आणि आता होय अंदरचा भाग. जेवण पाहून घ्या. लोक जेवतो. हे होय जेवणाचं ताट. असं जेवणाचं ताट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.